काय नेमकं या बसमधली परिस्थिती आहे आणि काय नेमकं वास्तव आहे आणखी जाणून घेऊया। या संदर्भात माझे सहकारी सीमा आढे सध्या आपल्या बरोबर जोडले गेली आहे। सीमा, हे फिरतं टॉयलेट आहे आणि आपण त्याच्या पुढेच उभे आहात। काय नेमकं या संदर्भात सध्या वास्तव समोर येतं? या ठिकाणी कॅफे सुद्धा चालवलं जात होतं असं कळतं आहे। काय ही मुंबईकर महिलांची फसवणूक आहे का? उपलब्ध आहेत जेणेकरून मुंबईमध्ये महिलांना शौचालयासाठी कोणताही त्रास किंवा समस्या जी आहे ती येणार नाही। मात्र एक अनोखा प्रकार खरं तर समोर आलेला आहे। फॅशन स्ट्रीट जवळ ही आपण पाहू शकतो पिंक बस, यामध्ये शौचालय आहे, मात्र या ठिकाणीच कॅफे जे आहेत चालवलं जात असल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे। आणि या ठिकाणी म्हणजे सध्या पालिकेनं कारवाई केलेली आहे। इथे एक मोठा बोर्ड लावण्यात आलेला होता। इथे लोकांनी माहिती दिली, फॅशन स्ट्रीट जवळ जे लोक राहतात त्यांनी असं सांगितलं की इथे एक मोठा बोर्ड लावण्यात आलेला होता आणि या ठिकाणी कॅफे आहे अशी माहिती लोकांना जी आहे ती दिली जात होती। खरं तर महिलांसाठी हे शौचालय असताना या ठिकाणी कॅफे चालवलं जात होतं, त्यामुळे आता पालिकेने कारवाई केलेली आहे। खरं तर इथे आपण जर पाहिलं तर स्वच्छ असा परिसर आहे। या संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी चाय आणि कॅफे खरं तर चालवलं जात होतं। आता मात्र कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र ज्याने हा प्रकार घडवून आणलेला होता त्याच्यावरती आता पालिकेकडनं काय नक्की कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संपूर्ण परिसरामध्ये खरं तर स्टॉल सुद्धा लावण्यात आलेले होते। काही लोकांनी सांगितलं की हे शौचालय असताना सुद्धा मागील अनेक महिन्यांपासून इथे चाय आणि कॅफे जे आहे ते चाय टपरी या ठिकाणी सुरू होती, सोबतच कॅफे सुरू होतं। महिलांसाठी हे शौचालय असताना त्या ठिकाणी शौचालय नव्हतं अशी माहिती जी आहे ती सध्या दिली जाते। त्यामुळे आता सध्या आपण पाहिलं तर किशोरी पेडणेकर यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, नवनाथ बन यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे आणि याबाबतची तात्काळ माहिती मिळतात या ठिकाणी जो बोर्ड लावण्यात आलेला होता की इथे कॅफे सुरू आहे म्हणून तो बोर्ड सध्या काढण्यात आलेला आहे आणि पुन्हा एकदा महिलांसाठी हे शौचालय जे आहे ते सुरू करण्यात येईल। अनुपमा, धन्यवाद सीमा, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।